आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे। नाशिकच्या तपोवन परिसरात झाडांची पाहणी करणार आहे। आदित्य ठाकरे नाशिकात प्रचाराचा नारळ फोडतील, पहिला कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युतीची घोषणा होऊन 2 दिवस झाले तरी जागा वाटप अद्याप रखडलेलं आहे। युतीच्या जागा वाटपाला आज मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। अमरावतीत माजी नगरसेवक भारत चौधरींचे पुत्र सुरुज चौधरींना युवा स्वाभिमान संघटनेमध्ये प्रवेश केलाय। रवी राणांनी युवा स्वाभिमान संघटनेचा दुपट्टा टाकून सूरज चौधरी यांचं युवा स्वाभिमान संघटनेमध्ये स्वागत केलं। सूरज चौधरी यांनी 400 कार्यकर्त्यांसह ठाकरे गटाला रामराम करत रवी राणांच्या युवा स्वाभिमान संघटनेमध्ये प्रवेश केलाय। नागपुरात भाजपचे मनपा निवडणूक प्रमुख म्हणून संजय भेंडेंकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घोषणा केली। संजय भेंडे यांच्या शहराच्या निवडणूक नियोजनाच्या जबाबदारीसोबतच उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। साताऱ्यात महायुती म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न अशी पालकमंत्री शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली। युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होईल, त्याबरोबरच दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचा शिवसेना भाजप युतीवर काही परिणाम होणार नाही असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय। भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जागा वाटप निश्चित केलंय, मात्र 27 जागांबाबत अजूनही संभ्रम आहे। निवडणुका काही दिवसांवर आल्या तरी ठाण्यात युतीचा फॉर्म्युला ठरत नाहीये। भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। अजूनही भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्यानं जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच चर्चा केली। महाविकास आघाडीतील सर्व नेते पुन्हा चर्चा करतील असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलंय। पुण्यात अखेर राष्ट्रवादीचं ठरलंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तरी पक्ष चिन्ह ही घड्याळच असेल, सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली। धुळे महापालिकेच्या 10 प्रभागांमधून उमेदवार देणार असल्याचं किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष पावती जोगी यांनी स्पष्ट केलंय। तर धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी निवडणूक होते। जोगी स्वतः देखील स्वतंत्रपणे प्रभाग क्रमांक 16 मध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाचे निवडणूक प्रभारी म्हणून माजी आमदार संतोष चौधरी यांची निवड झाली आहे। एकनाथ खडसे यांना डावलून चौधरींना निवडणूक प्रभारी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या पक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना त्या जिल्ह्याचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देण्यात आले, त्यामुळे स्थानिक परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेऊ असं अनिल देशमुख म्हणाले। मनसेचे माजी नेते दिनकर पाटील यांनी भाजपात प्रवेश केलाय, पण हा प्रवेश म्हणजे त्यांची राजकीय आत्महत्या आहे अशी टीका मनसे नेते सलीम शेख यांनी केली। दिनकर पाटील भाजपात गेल्यावर नाशिकमध्ये मनसेचे नेते सलीम शेख हे एकमेव नगरसेवक शिल्लक राहिले। मालेगाव इथल्या एमआयएम पक्षातर्फे 9 जणांची उमेदवारी निश्चित करण्यात आली। आमदार मुफ्ती इस्माईल कासमी यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। शिवाय काँग्रेस पक्षावर युतीची बोलणी सुरू असल्याची माहिती कासमी यांनी दिली। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जातीवाद व्हायला नको असं वक्तव्य शक्ती महाराजांनी केले। शिवाय ईव्हीएम मशीनमध्येही घोळ नको अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे। विमाननगर परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता केवळ तिरंगा झेंडा हाती घेऊन रॅली काढण्यात आली। योग्य उमेदवाराला मतदान करा, पैशाच्या जोरावर उमेदवारी नको असे संदेश देश आयोजकांनी मतदारांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं। पुरणकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केवळ कार्यालयात बसून न राहता जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार असून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आलाय अशी प्रतिक्रिया भावना घाणेकर यांनी दिली। मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर शकुनी मामा म्हणत खोचक टीका केली। ते फलटणच्या नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या विजयी आभार मेळाव्यात बोलत होते।